नमस्कार मित्रांनो, समाज कल्याण भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट असा आपण टॉपिक बघत आहोत, तो म्हणजे टोपण नावे. टोपण नावांवर आतापर्यंत बरेचसे प्रश्न विचारण्यात आलेले आहे, शिफ्ट 1 पासून तर आतापर्यंत झालेल्या शिफ्टमध्ये. आता बघा, आपण कोणकोणते टोपण नाव बघणार. राजा मंगळवेडेकर हे टोपण नाव कोणाचे? हे सगळे टोपण नावेच आहे. माधव जुलियन, केशव सूत, त्यानंतर या ठिकाणी बघा कृष्णकुमार आहे, गोविंदाग्रज आहे, कुसुमाग्रज, केशव कुमार. हे जे कार्ड्स दिसतं तुम्हाला, याच्यावरून मी सुद्धा एक प्रोजेक्ट तयार करत असतो. सो त्यातले आहे बी रानकवी, बालकवी, माधवानुज, दिनकर आहे, ग्रेस आहे, रेवरंड टिळक आहे, बाळकराम आहे, त्यानंतर छोटा गंधर्व आहे, लोकहितवादी, पी सावळाराम, महाराष्ट्र कवी, कुंज बिहारी, आरती प्रभू, अज्ञातवासी, रामदास, शाहिरांचा शाहीर, मराठीचे जॉन्सन, मराठी भाषेचे शिवाजी, मराठी भाषेचे त्याच्यानंतर पाणिनी, अनिल आहे. त्यानंतर येतं दत्त कोण आहे, साहित्य सम्राट कोण, विंदा करंदीकर कोण, राजकीय कादंबरीकार कोण, मुला फुलांचे कवी कोण. हे सर्व जे प्रश्न हे आहे टोपण नावे, हे आपण या टेस्टच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. चला, पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, बालकवी हे टोपण नाव कोणाचे होते? बालकवी मित्रांनो सर्वांनाच माहित आहे, बालकवी हे टोपण नाव आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे. 4th नंबरचं ऑप्शन या ठिकाणी राईट आहे. मात्र आता या ठिकाणी आपण थोडी माहिती इतरही घेऊ. बालकवी हे टोपण नाव कोणाचे आहे, म्हणजे ही जी टेस्ट आहे अतिशय इम्पॉर्टंट याच्यासाठी एक आपण ऑप्शन सुद्धा एक्सप्लेन केलेले आहे. चिंतामण त्र्यंबक खानोलकर आहे आरती प्रभू, प्रल्हाद केशव अत्रे, केशव कुमार, राम गणेश गडकरी, गोविंदाग्रज. आणि राम गणेश गडकरी ज्यावेळेस विनोदी लेखन करायचे त्यावेळेस त्यांचं टोपण नाव असायचं बाळकराम. त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी. सेकंड क्वेश्चन आहे, तुम्ही व्हिडिओ पॉज करून सोडवू सुद्धा शकता. केशव कुमार हे टोपण नाव कोणाचं आहे? केशव कुमार हे टोपण नाव होतं प्रल्हाद केशव अत्रे यांचं आलं. मात्र काशीनाथ हरी मोडक कोण, विष्णू वामन शिरवाडकर कोण, हे आपण लक्षात घेऊया. काशीनाथ हरी मोडक आहे माधवानुज, विष्णू वामन शिरवाडकरांना कुसुमाग्रज असं म्हटलं जाते, आणि चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांना आरती प्रभू म्हटलं जाते. ठीक आहे, आन्सर येतं फर्स्ट. थर्ड प्रश्न बघा, मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते? मराठी भाषेचे शिवाजी आहे, मराठी भाषेचे पाणिनी आहे, मराठीचे जॉन्सन आहे. असे 3 प्रश्न सलगतेने याच प्रकारावर विचारलेले असतात. मराठी भाषेचे शिवाजी जे आहेत ते आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर. मात्र दादोबा पांडुरंग तरखडकर कोण, आत्माराम रावजी देशपांडे कोण, आणि निवृत्ती रामजी पाटील कोण, हे सुद्धा आपण बघणार आहोत. हे बघा, विष्णू शास्त्री चिपळूणकर हे मराठी भाषेचे शिवाजी आहे. मराठी भाषेचे पाणिनी हे आहेत दादोबा पांडुरंग तरखडकर. आत्माराम रावजी देशपांडे यांना अनिल असं म्हटलं जातं, आणि निवृत्ती रामजी पाटील यांना पी सावळाराम असं म्हटलं जातं. चौथा प्रश्न आपण घेऊया या ठिकाणी. चौथा प्रश्न बघा, कुसुमाग्रज या नावाने प्रसिद्ध असलेले कवी कोण? तर कुसुमाग्रज या नावाने प्रसिद्ध असणारे कवी विवा शिरवाडकर अर्थात विष्णू वामन शिरवाडकर आहे. यामध्ये आन्सर विष्णू वामन शिरवाडकर आहे. प्रल्हाद केशव अत्रे कोण? तर केशव कुमार, राम गणेश गडकरी, गोविंदाग्रज किंवा बाळकराम, आत्मारामरावजी देशपांडे, अनिल. आन्सर येते थर्ड. पाचवा प्रश्न बघा, पी सावळाराम हे टोपण नाव कोणाचे आहे? पी सावळाराम हे टोपण नाव येतं निवृत्ती रामजी पाटील यांचं आलं. मात्र इतरही ऑप्शन आपण हे करूया. प्रल्हाद केशव अत्रे, केशव कुमार, राम गणेश गडकरी, गोविंदाग्रज किंवा बाळकराम, आत्मारामरावजी देशपांडे हे येतं अनिल. राईट आन्सर येतं फर्स्ट. त्यानंतर 6वा प्रश्न, अनिल या नावाने ओळखले जाणारे कवी कोण? अनिल या नावाने ओळखले जाणारे जे कवी आहे तर ते येतं आत्मारामरावजी देशपांडे. इतरही याचं आपण एक्सप्लेनेशन घेऊ. प्रल्हाद केशव अत्रे, केशव कुमार, विनायक जनार्दन करंदीकर, त्यांना विनायक असं म्हटलं जातं. चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांना आरती प्रभू म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक 4 हे अनिल आत्मारामरावजी देशपांडे. 7वा प्रश्न बघा, गोविंदाग्रज किंवा बाळकराम म्हणून ओळखले जाणारे कोण? तर ते आहेत राम गणेश गडकरी, गोविंदाग्रज आणि बाळकराम. 4th ऑप्शन हे राईट येते. या ठिकाणी बघा, राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज आणि बाळकराम म्हणतात. आत्मारामरावजी देशपांडे यांना अनिल म्हटलं जाते. विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव कुसुमाग्रज आहे, आणि दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी असं म्हटलं जाते. 8वा प्रश्न, मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोण प्रसिद्ध आहे? तर सरळ मराठी भाषेचे पाणिनी, मराठीचे जॉन्सन आणि मराठी भाषेचे शिवाजी, हे 3ही प्रश्न तुम्ही सलगतेने करणंच गरजेचं आहे. म्हणून आन्सर येते या ठिकाणी दादोबा पांडुरंग तरखडकर. मोडक कोण, खानोलकर कोण, चिपळूणकर कोण, ते सुद्धा आपण बघणार आहोत. काशीनाथ हरी मोडक हे माधवानुज आहे. त्यानंतर चिंतामण त्र्यंबक खानोलकर आरती प्रभू आहे, आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर हे मराठी भाषेचे शिवाजी आहे. 9वा प्रश्न बघा,
माधवानुज हे नाव कोणाचे, हे टोपण नाव कोणाचे आहे? तर माधवानुज हे टोपण नाव येतं काशीनाथ हरी मोडक यांचं आलं. ऑप्शन क्रमांक 1 राईट येतं. प्रल्हाद केशव अत्रे कोण? तर केशवकुमार. गोविंद विनायक करंदीकर कोण? तर विंदा करंदीकर. माधव त्र्यंबक पटवर्धन कोण? तर माधव जुलियन. माधवानुज आणि माधव जुलियन या दोन टोपण नावामध्ये फरक आहे मित्रांनो. 10वा प्रश्न, दिवाकर म्हणून कोण ओळखले जाते? दिवाकर. आता दिवाकर म्हणून शंकर काशीनाथ गर्ग यांना ओळखले जाते. आणि इतरही ऑप्शन आपण बघूया. विनायक जनार्दन करंदीकर यांना विनायक म्हटले जाते. गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी हे टोपण नाव आहे. आणि यशवंत दिनकर पेंढारकर यांना महाराष्ट्र कवी किंवा यशवंत असं म्हटलं जाते. ओके, कळलं तुम्हाला? 11वा प्रश्न घेऊया. आरती प्रभू या नावाने ओळखले जाणारे साहित्यिक कोण? आरती प्रभू या नावाने ओळखले जाणारे साहित्यिक आहे मित्रांनो चिंतामण त्र्यंबक खानोलकर. इतरही माहिती आपण घेऊ. राम गणेश गडकरी, बाळकराम किंवा गोविंदाग्रज हे दोन टोपण नाव आहे. विनोदी लेखन ते बाळकराम या नावाने करायचे. निवृत्ती रामची पाटील हे पी सावळाराम हे त्यांचं टोपण नाव आहे. आणि दादोबा पांडुरंग तरखडकर हे तर तुम्हाला माहीतच आहे, मराठी भाषेचे पाणिनी आहेत. केशवसूत यांचे मूळ नाव काय होते? तर केशवसूत यांचे मूळ नाव आहे कृष्णाजी केशव दामले. पगडी कोण? शिरवाडकर कोण? अत्रे कोण? हे सुद्धा आपण बघूया. शेतू माधवराव पगडी यांना कृष्णकुमार असं म्हटलं जाते. आणि विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज. आणि प्रल्हाद केशव अत्रे यांना केशवकुमार. नेक्स्ट, त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? तर बालकवी म्हणून प्रसिद्ध आहे. रानकवी कोण? अनिल कोण आणि कुसुमाग्रज हे सुद्धा आपण बघूया. कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर, रानकवी नाधो महानोर आणि अनिल आत्माराम रावजी देशपांडे. प्रॉपर आन्सर येते त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे बालकवी आहे. 14वा प्रश्न, नादो महानोर हे कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? नादो महानोर हे रानकवी आहे. बालकवी कोण? मुला फुलांचे कवी कोण? महाराष्ट्र कवी कोण? हे सुद्धा आपण बघणार आहोत. बालकवी आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे. मुला फुलांची कवी तर नवा केळकर, नाचिकेळकर. येस, हे सुद्धा तुम्हाला लक्षात घ्या. नाचिकेळकर वेगळा आहे, त्यांना साहित्य सम्राट असं म्हटलं जाते. आणि नादो महानोर हे रानकवी आहे. महाराष्ट्र कवी येतं यशवंत दिनकर पेंढारकर, यांना यशवंत सुद्धा म्हटलं जाते. नवा केळकर हे कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? मित्रांनो, नवा केळकर हे मुला फुलांचे कवी या नावाने प्रसिद्ध आहे. येस, मग मुला फुलांचे कवी कोण? तर नवा केळकर. महाराष्ट्र कवी कोण? तर यशवंत दिनकर पेंढारकर, त्यांना यशवंत सुद्धा म्हटले जाते. साहित्य सम्राट कोण? तर नाची केळकर. बघा, नवा केळकर, नाची केळकर. नाची केळकर हे साहित्य सम्राट आहे, तर नवा केळकर हे मुला फुलांचे कवी आणि रानकवी आहे नादो महानोर. आन्सर येते 4th. 16वा प्रश्न, अज्ञातवासी यांचे मूळ नाव काय होते? अज्ञातवासी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. नवा केळकर, नाची केळकर, त्यांच्यानंतर दिनकर गंगाधर केळकर हे 3 महत्त्वाचे आहे. यशवंत दिनकर पेंढारकर यांना महाराष्ट्र कवी असं म्हटलं जाते. अज्ञातवासी कोण? तर दिनकर गंगाधर केळकर. सो दिनकर गंगाधर केळकर हे अज्ञातवासी आहे. नवा केळकर हे मुला फुलांची कवी, नाची केळकर हे साहित्य सम्राट, यशवंत दिनकर पेंढारकर हे महाराष्ट्र कवी किंवा यशवंत. 17वा प्रश्न, मराठीचे जॉन्सन म्हणून ओळखले जाणारे कोण? तर ते आहे कृष्णशास्त्री चिपळूणकर. मित्रांनो बघा, विष्णूशास्त्री चिपळूणकर कोण? तर मराठी भाषेचे पाणिनी. दादोबा पांडुरंग तरखडकर कोण? या ठिकाणी विष्णूशास्त्री चिपळूणकर मराठी भाषेचे शिवाजी, दादोबा पांडुरंग तरखडकर हे मराठी भाषेचे पाणिनी आणि कृष्णशास्त्री चिपळूणकर हे मराठीचे जॉन्सन. नारायण वामन टिळक कोण? तर रेवरंड टिळक. बघा, रेवरंड टिळक म्हणजेच नारायण वामन टिळक, मराठीचे जॉन्सन कृष्णशास्त्री चिपळूणकर, मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकर आणि मराठी भाषेचे शिवाजी विष्णूशास्त्री चिपळूणकर. राईट आन्सर येते 3rd. 18वा प्रश्न बघा, कुंजबिहारी हे टोपण नाव कोणाचे होते? तर कुंजबिहारी हे टोपण नाव हरिहर गुरुनाथ कुलकर्णी यांचे होते. नंतर बाकीच्या ऑप्शनचं सुद्धा एक्सप्लेन करूया. रेवरंड टिळक, नारायण वामन टिळक, रघुनाथ पंडित, रघुनाथ चंदावरकर आणि अज्ञातवासी दिनकर गंगाधर केळकर. लक्षात आलं? येस. 19वा प्रश्न, छोटा गंधर्व म्हणून ओळखले जाणारे कोण? तर आन्सर येते सौदागर नागनाथ गोरे. इतर ऑप्शन बघूया. माधव त्र्यंबक पटवर्धन हे माधव जुलियन, दिनकर गंगाधर केळकर हे अज्ञातवासी आणि शंकर काशीनाथ गर्गे हे दिवाकर म्हणून टोपण नावाने ओळखले जात होते. आन्सर येते छोटा गंधर्व म्हणून टोपण नाव आहे सौदागर नागनाथ गोरे यांचं. नारायण मुरलीधर गुप्ते हे कोणत्या नावाने प्रसिद्ध होते? मित्रांनो, नारायण मुरलीधर गुप्ते हे बी नावाने प्रसिद्ध होते, कवी बी नावाने. आणि अनिल कोण? तर आत्मारामरावजी देशपांडे.
कवी ग्रेस कोण तर माणिक शंकर गोडघाटे आणि साहित्य सम्राट कोण तर नाची केळकर. 21वा प्रश्न, शेतू माधवराव पगडी हे कोणत्या नावाने प्रसिद्ध होते? शेतू माधवराव पगडी हे कृष्णकुमार या नावाने प्रसिद्ध होते. केशवकुमार कोण, कुंजी बिहारी कोण आणि कुसुमाग्रज कोण ते लक्षात घेऊया. कृष्णकुमार म्हणजेच शेतू माधवराव पगडीचे राईट आन्सर आहे. केशवकुमार प्रल्हाद केशव अत्रे, कुंजी बिहारी हरिहर गुरुनाथ कुलकर्णी आणि कुसुमाग्रज म्हणजे वि.वा. शिरवाडकर. 22वा प्रश्न, माणिक शंकर गोडघाटे हे कोणत्या नावाने प्रसिद्ध होते? तर माणिक शंकर गोडघाटे हे ग्रेस नावाने प्रसिद्ध होते. कोणत्या? तर कवी ग्रेस नावाने प्रसिद्ध होते. निसर्गप्रेमी कोण, दिवाकर कोण आणि बी कोण हे बघूया. निसर्गप्रेमी हे बासी मर्डेकर आहेत. दिवाकर हे जे टोपण नाव आहे ते शंकर काशीनाथ गर्गे यांचं आहे आणि कवी बी नारायण मुरलीधर गुप्ते यांचं आहे आणि माणिक शंकर गोडघाटे म्हणजेच काय कवी ग्रेस. प्रॉपर आन्सर आहे ते 4. गोपाळ हरी देशमुख यांनी कोणत्या नावाने लेखन केले? सगळ्यांनाच माहिती आहे लोकहितवादी म्हणून गोपाळ हरी देशमुख यांनी विपुल असं लेखन केलेले आहे. माधव ज्युलियन, दिवाकर आणि रेव्हरंड टिळक कोणते लक्षात घेऊया. माधव ज्युलियन हे आहे माधव त्र्यंबक पटवर्धन. त्याच्यानंतर दिवाकर हे आहे शंकर काशीनाथ गर्गे, शंकर गर्गे आपण म्हणतोय. रेव्हरंड टिळक म्हणजे नारायण वामन टिळक आणि प्रॉपर आन्सर आहे तो गोपाळ हरी देशमुख यांचं टोपण नाव आहे लोकहितवादी. 24वा प्रश्न, रामदास या नावाने कोण परिचित आहे? रामदास महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, तुकडोजी महाराज या सगळ्यांचे संत महात्म्यांचे संपूर्ण नाव तुम्हाला माहीत असले पाहिजे. रामदास यांचं पूर्ण नाव आहे नारायण सूर्याजीपंत ठोसर. सो 3rd ऑप्शन राईट आहे. आता मोरोपंत रामचंद्र पराडकर कोण? तर मोरोपंत रामचंद्र पराडकर यांना मोरोपंत असं म्हटलं जात होतं. यशवंत दिनकर पेंढारकर यांना त्यांच्या नावे यशवंत म्हटलं जात होतं किंवा महाराष्ट्र कवी म्हटलं जात होतं. नारायण सूर्याजीपंत ठोसर म्हणजेच रामदास आणि शंकर काशीनाथ गर्गे म्हणजेच कोण तर कवी दिवाकर. 25वा प्रश्न, इट्स अ लास्ट क्वेश्चन आहे. राजकीय कादंबरीकार या नावाने कोण परिचित होते? महत्त्वाचा प्रश्न आहे. राजकीय कादंबरीकार या नावाने प्रसिद्ध असणारे गत्रे माडगुळकर म्हणजेच 4th ऑप्शन या ठिकाणी राईट येते. मग शाहीर राम जोशीचं नाव त्यांना काय म्हटलं जातं? शाहीर राम जोशींना शाहिरांचा शाहीर म्हटलं जाते. यशवंत दिनकर पेंढारकर यांना यशवंत किंवा महाराष्ट्र कवी म्हटले जाते. माधव त्र्यंबक पटवर्धन यांना माधव ज्युलियन असे म्हटले जाते आणि ग.त्र्य. माडगुळकर हे आहे राजकीय कादंबरीकार. सो 4th ऑप्शन या ठिकाणी राईट आहे.